हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी उठले, झाडून वगैरे टाकलं आणि पाणी वगैरे टाकणं झाल्यावर हे मला एक छान कोकोनट ट्री दिसलं. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. त्यानंतर मी दूध घेऊन आले आणि अधीरासाठी मी हे रागीचे बाईट्स आणले होते, जे नाचणीच्या पिठापासून बनलेले असतात. ते मी दुधामध्ये टाकून घेतले आणि ते स्मॅश होण्याकरता ठेवून दिले. त्यानंतर अधीरा उठली आणि तिने ते दूध चॉकोज मस्त एन्जॉय केले. मग नंतर मी तिला एक ॲपल कट करून दिला. तिने तो पण हळूहळू पूर्ण फिनिश करून टाकला. नंतर माझी अंघोळ वगैरे झाली आणि मी तांदूळ स्वच्छ पाण्यातून धुवून घेतले आणि कुकरमध्ये वरण आणि भात लावून घेतला. आता अधीरा गार्डनमध्ये गेली होती फिरायला. ते येईपर्यंत मला पटापट आपला स्वयंपाक आवरायचा होता. कुकरमध्ये डाळ तांदूळ शिजायला ठेवले होते. त्यानंतर मी इकडे आलू आणि वड्याची भाजी करून घेतली. मुगाच्या वड्याची भाजी ही आपण उन्हाळ्यामध्ये आपण मुगाच्या वड्या करून घेतो आणि त्या वर्षभर भाजीमध्ये वगैरे आपण आलू वगैरे टाकून यूज करतो. त्यानंतर माझ्या अधीरा मग गार्डनमधून येऊन गेली. इकडे माझ्या पोळ्या व्हायच्याच होत्या, तर तिने स्वयंपाकामध्ये पण लुडबुड करायला सुरुवात केली आणि मग मी पटापट पोळ्या करून घेतल्या. मी असं किचनमध्ये काही करत असली तर अधीरा पण येते आणि ती पण असं काही नाही काही करून मला अशी हेल्प करत असते. त्यानंतर आम्ही दुपारी मस्त आराम केला आणि बाहेर येऊन बघतो तर काय, दोरीवर कपडे वाळले होते. त्यानंतर आम्ही ते स्वच्छ छान असे घडी करून घेतले आणि सायंकाळी पूर्ण कामं आटोपल्यावर आम्ही भाजी आणायला गेलो होतो भाजी मार्केटमध्ये. भाजीपाला घेऊन घेतला. गाजर वगैरे छान, गाजर वाटाणे सर्व मस्त फ्रेश फ्रेश दिसत होतं. त्यामुळे मी जे हवं होतं ते पटापट घेऊन घेतलं आणि मग घरी आलो. घरी आल्यावर भाजीपाला स्वच्छ धुवून घेतला. भाजीपाला मी हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर मग तो सगळं तोडून वगैरे स्वच्छ करून घेते आणि त्यानंतरच वापरते. इकडे मी मेथी सांबार वगैरे सगळं तोडून घेतला. मला स्वयंपाकाला पण खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी झटपट होणारी रेसिपीज केली. मी आलू भात आणि कढीच बनवली. त्यानंतर आमचे जेवण वगैरे आटोपले. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.